नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. मी कथाप्रेमी आणि आज आपण वीरहाग्नी या कथेचा तिसरा भाग बघणार आहोत. याआधी तुम्ही दोन्ही भाग पाहिले असतीलच. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाहून घ्या. आता पुढे. माही सुशी लय गुणाची पोर, पाहले सिनेमातल्या बायांवानीच आपण शिकावं, आपल्या बहीण भावांना बी शिकावं असं काही बाई तिले वाटत राहायचं. रोज शाळेत जायची, गरिबी लय घरी शाळा नसली की माया मजुरीनं याची. पण एक लय खराब सवय तिले लागली होती. आजीला बोलता बोलता दम यायचा. ती मध्येच थांबायची, आवंडा गिळायची आणि पुन्हा बोलायला सुरुवात करायची. बाई उमा, तू काय ते ती खुटा रोवल्यागत बसलीस, पोटूशी जीव तू, ओली सांग टाक त्या झाडाच्या सावलीत. असं म्हणतच गंगा मामीने उमासाठी सावलीत वाकळ टाकली आणि उमा तिथेच आडवी झाली. मायाला हे सर्व विचित्रच वाटत होतं. टाकतो या लेकराले उमाच्या बाजूले, कवर लोक मांडीवर घेऊन बसतं. मामा म्हणाला. झोपला तो माझ्या मांडीवर, राहू द्या इथेच. मायाने नकार दिला. त्या धुळीत आपल्या नाजूक बाळाला झोपवणं मायाला रुजलं नाही. सुशेले लागला नाचाचा, गाणं मनाचा, नाटककाराचा नाद लागला. घराजवळचा म्हातारा दिग्या लय मस्त हलगी वाजवाचा आणि ती त्याच्यावर ताल धरायची. लय मस्त नाचाची, गाणं म्हणाची आणि नाटक बी करायची. पण तिचं हे वागणं घरात कोणाले बी पसंत नव्हतं. असं वाटलं वय झालं, नातीदुती झाली की तिचा हात नाच सुटत. पण तिचं हे नाच गाण्याचं नात तरणी झाली तरी वाढतच गेला. एक दिवस त्या दिग्यानं तिले झाडीपट्टीच्या नाटकात नेलं आणि तिथूनच तिच्या जीवनाले गिराण लागलं. आजीने डोळ्याला पदर लावला. डोळ्यात आलेले अश्रू पदराने टिपून घेतले. मामा आणि मावशीचेही डोळे भरून आले होते. त्या नाटकातून तिले लय पैसे भेटले. त्या पैशातून मायासाठी लुगडं, बापासाठी धोतर, बहीण भावासाठी कपडे घेऊन आली. पण तिच्यासाठी काय बी आणलं नाही तिनं. लय मोठ्या मनाची होती माई लेक. हे समद तिच्या बानं पाहिलं. तू ह्या नाच गाण्याच्या भरवशावर आमची जिनगाणी आहे का, असं म्हणतच तिच्या मोरच समद्या कपड्याला आग लावून दिली. लय रडली माई सुशी. तितक्यातच गावात तमासगिरणींचा फड आला. त्या ढोलकीच्या आणि घुंगरांच्या आवाजानं हिचं पाय थरथरू लागलं. ही गेली त्या फडात आणि झाली त्यांच्यात सामील. गावातले आंबट शौकीन गेले होते त्या नाचणाऱ्या बाया पाहले. दुसऱ्या दिवशी गावभर आमच्या इज्जतीचा डांगोरा पिटला गेला. पोरीनं बापाचं नाक कापलं, भीमाची लेक नाचणारी झाली म्हणून. जिकडे तिकडे याच गोष्टी. आजी बोलत होती आणि सगळेजण उसासे सोडत तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. तो या आज्यानं आणि या गणपानं लई मारलं तिले. पाठीवर काळे निळे डाग पडले होते तिच्या, असं म्हणतच म्हातारीनं पुन्हा हंबरडा फोडला. तसा मामा पळतच घरात गेला. त्यानं पाणी आणलं आणि म्हातारीला पाजलं. राहू द्या वात्या, काले जीवाले त्रास करून घेता, ओगं राहा आता. मातीत मिसळलेल्या गोष्टी उकरून काढून रडत बसण्यात कुठलं शहाणपण होय. गंगा मामी म्हणाली. मामीचंही बरोबर होतं म्हणा, पण म्हातारीनं मामीचं काही ऐकलं नाही. तवापासून पुन्हा कवा ती फडफडातली फिराकली नाही. पण गावातल्या जातीच्याच लोकांनी आमच्या घराले वाईट टाकलं. दिसाया देखणी तरणी पोर घरात, पण एक बी पाहुणा तिले पाहले आला नाही. तिचा बा तिले रोज कोसाचा. खाल्ला घास तिले अंगू लागू देत नव्हता. रोज तिचा उद्धार करीत होता. तरणी पोर घरात ठेवणं म्हणलं तर ईशाची पुडी जवळ ठेवणं आहे, असं त्या काळी समजायला वाटत होतं. पण तिचं लगीन काही जुळत नव्हतं. फडात नाचणारे म्हणून तिले बट्टा लागला होता. म्हातारीने पुन्हा थोडी उसंत घेतली. एक दिस तिच्या बानं एक सोयरीक आणली. रखमे, मी त्या अवदशीसाठी पाहुणा पाहिला आहे. संध्याकाळी येईल ते लोक घरी. मुकाट्यानं मी म्हणतो त्याच्यावर लगीन करून तेले या घराच्या बाहेर काढ. मले पुन्हा 3 पोरी उजवायच्या आहे. तो आज जरा रागाने म्हणाला आणि घराच्या बाहेर निघून गेला. मी या सुशीले सांगलं, तिनं बी होकारच दिला. संध्याकाळच्या येळी तिच्या बाच्याच वयाची 4-5 गावातली जातीची माणसं घरी आली. हे पाय भीमा, तुही लेक नाचणारीच्या फडात जाऊन नाचली. तुले ठाव आहे, आपल्या जातीत असलीत हे रग जमत नाही. त्यामुळं तू या घरासोबत सोयरीक करून कोणाले आपली इब्रत मातीत घालायची नाही. पण हा गुलब्या लय मोठ्या मानाचा. त्यानं तू या लेकीवर लगीन करायला तयार झाला. त्यातलाच एक माणूस म्हणाला. मी तुमचे उपकार कवाच विसरणार नाही. तो आजा म्हणाला. रखमे, चहा घेऊन ये आणि सुशीले बी घेऊन ये इकडे. तो या आज्याचा आवाज ऐकून तुही माय आणि मी चहा घेऊन वस्त्रीत आलो. गुलब्या सुशीले डोळे वटारून पाहत होता.
सुशीनं समद्यासनी चहा द्याला आणि त्यांच्या मोरं खाली मान घालून उभी राहिली, जशी कसायाच्या मोरं गायच जणू. गणप्या बी बापाजवळ येऊन बसला. शांती, कमली, बानी घरातूनच डोकून समद पाहत होत्या. पाय सुशी, तुले नाच गाण्याचा नाद, हे असले धंदे आपल्या जातीतल्या बाया कवा करत्यात का? तू त्या फडात जाऊन नाचली, आता तुया बरं लगीन कोण करीन? तू आबा या काळजीनं पार खंगून जायला लागला. मलेच तुया बाची कदर आली. तुले तर माहीतच आहे, माया घरी काय बी कमी नाही, पण वंसाले दिवाच नाही. आता एवढी मोठी इस्टेट का चोराले खाऊ द्यायची का? गुलब्यानं आपली बाजू मांडली. दुसऱ्या माणसानं बी त्याच्या होले हो लावत बोलू लागला. गुलब्याजवळ 5 एकर वावर आहे. अंगणातली गुरं ढोरं कोंबड्या बकऱ्या आहेत. पण त्याचं नशीबच खराब. पहिली बायको केली, ती वांजोटी निघाली. दुसरी केली, तिले निऱ्या पोरीच झाल्या. म्हणून गुलब्या तिसरं लगीन करतो म्हणत आहे. तसं पाहते म्हणलं तर त्याले चांगल्या इज्जतदार घरातली पोरगी भेटते, पण त्याले बी माझी परिस्थिती पाहू वाटत नाही आहे. म्हणूनच त्यानं त्याचं पुढचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच सुशीने हातात जवळच पडून असलेली चिलपी उचलली आणि त्यांच्यावर चावताळून गेली. निघ निघ इथून कुत्र्या, तू या लेकीच्या वयाची मी आणि मायावर लगीन करतो का तू? माया बापासारखा दिसतो तू. चाल चालते हो इथून. तिसरी बायको कराया निघाला तू आणि आम्हाला इज्जत शिकून राहिला का? आला मोठा इज्जतदार घरातला. सुशी बेभान होऊन बडबडतच त्याच्यावर चवताळून गेली. अचानक झालेल्या या हमलेनं आणि सुशीचं हे चंडिकेचं रूप पाहून समदे गांगारून घराच्या बाहेर पळून गेले आणि तिचा बाप त्यांच्या मागं पळत होता. सुशी रागानं लाल झाली होती. ते गेल्यावर घरासमोरच्या वाट्यावर ती डोळ्यातलं पाणी गाळत शांत बसली. अरे देवा, ही असली अवलाद माझ्या घरात काले जन्माले घातली र. ही अवदसा मेली तर बरं होते. आता कोणता राजकुमार तो या बरं लगीन कराल? असं म्हणत तिचा बारडू लागला. मुंजी राहील, पण त्याच्यावर तर लगीन नाही करत, सुशी धीटपणानं बोलली. कोणाची बाजू घेऊ मले तर काही बी समजत नव्हतं. मी आपली चूक बसून होती. आजी पुन्हा शांत झाली. तिच्या म्हाताऱ्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. अनेक दुःख सहन करून आता ते अश्रूही आटून गेले होते की काय? गुलब्या आता या अपमानाचा बदला घेतेच हे आम्हाला माहीतच होतं, कारण तो पैसे मला माणूस होता. दुसऱ्या दिवसपासून गावात कुणीच आमच्याबरोबर बोलत नव्हतं. कुणी आम्हाला मजुरीनं बी बोलवत नव्हतं. तिथं आमचं जगणं मुश्किल झालं होतं. मग आम्ही आमचं बिऱ्हाड घेऊन बेळगाववरून वडशाले आलो. इथं झोपडं टाकलं, मजुरी करून जगू लागलो. सुशीचं वय वाढू लागलं. अजून तिघी लेकी लग्नाला आल्या होत्या. कोणाचं बी लगीन होईना. तो आजार रोज सुशीच्या मागं लागायचा. रोज तिले काही बाई बोलायचा. पोरीचा जीव वैतागून गेला. तिले कवा वाटलंच नाही आपली लहानशी मुलं आपल्याला इतक्या मागात पडल म्हणून. या रोजच्या कटकटीले वैतागून गेली. एक दिवस घर सोडून गेली पळून. समद्या गणगोतात सोयऱ्या दायऱ्यात आगीसारखी गोष्ट फेलली की भीम्याची लेक सुशी तिच्या यारासंग पळून गेली म्हणून. आता कोणाले काय काय पटवून द्यायचं? इथं समजा हव्याच फाटलं, तिथं ठिगळं तरी कुठं कुठं लावावं? लोकांसनी जे समजायचं ते समजू दे असं म्हणून आम्ही मूग गिळून चूप राहिलो. 1-2दा तो दिग्या दिसला होता इथं, पण त्या बुडब्यावर का आले जाईल तिनं? तो तर हात आता बी बेळगावलेच. कुठं गेली देवच जाणे. आजी बोलता बोलता शांत राहिली. हे सर्व ऐकून माया सुन्न झाली होती. किती दुःख सहन केलं आपल्या आईनं, पण कधी आपल्याला त्याची जाणीव होऊ दिली नाही. खरंच आपली आई महान होती. आपल्या आईच्या वाट्याला आलेल्या दुःखासमोर तर आपलं दुःख काहीच नाही. माया आईच्या आठवणीत रमली. ती गेली निघून. तिनं तिचं बरं पाहिलं आणि आम्हाले सोडून गेली वनवास भोगाले. शांता मावशी म्हणाली. आता या 3 बहिणींचं काय झालं हे मायाला माहीत करून घ्यायचं होतं. तुमचा काय वनवास केला माझ्या आईनं? शांता मावशीला बोलतं करण्यासाठी माया शांता मावशीकडे पाहत म्हणाली. ती गेल्याबरोबर बाप लय दारू प्यायला लागला. रोज तिच्या माघारी तिच्यावर आमचा आणि आमच्या मायचा बी उद्धार करायचा. घरात रोज भांडणं, रोज कल्ला. मग आम्ही तिघी बी बहिणीनं बाले सांगितलं,
तू जे बी वर आणशील त्यांच्यावर आम्ही लगीन करू. मग माय लगीन झालं. मायापेक्षा दुप्पट वयाच्या 2 लेकराच्या बापावर त्याची बायको मेली म्हणून त्यानं मायावर लगीन केलं. तो बी काय माया जिनगानीले नाही पुरला. 1 लेकरू झाल्यावर एका बिमारीमध्ये गेला मले सोडून. आणि कमलीले दिलं. एका पायानं लंगडा असणाऱ्याले तिले बी झाले 3 लेकरं. कष्ट करून तिने समद्याले पोसत आहे. फकुस्त बहाणी हाय सुखात. तिले या गंगावहिनीच्या कृपेनं तिच्या भावालेच दिलं. शांता मावशी सांगत होती. त्यांच्या कठीण खडतर प्रवास ऐकून माझं मनातून द्रवत होतं. खरंच आत्यंतिक आदर्शवाद माणसाला बऱ्याच सुखापासून, तृप्ततेपासून वंचित ठेवते याची मायाला प्रचिती आली. खरंच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच. या कुटुंबाच्या दुःखाची मालिका ऐकता ऐकताच दुपार झाली होती. अण्णाला आता संध्याकाळच्या सांजेची चिंता पडली होती. आमचं समद दुःख ऐकून घेतलं. आता तू सांग पोरी, तू आमचा तपास करत इथलं कायला आली? या लेकराचा बाप कोण? तो कुठं आहे? अण्णा मामा म्हणाला. तोच मायाच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलवरच्या स्क्रीनवरचं नाव वाचून मायाच्या डोळ्यात चमक आली आणि तिने अधीर होऊन कॉल रिसीव्ह केला. तिच्या बाबांचा जिवलग मित्र संपत काकांचा कॉल होता. मायाने आपल्या बाळाला अण्णा मामाच्या हातात दिलं आणि ती या सर्वांपासून लांब अंतरावर जाऊन बोलू लागली. बोला काका, माया उतावळी होऊन म्हणाली. कुठे आहेस? संपत काकांच्या शब्दात काळजी होती. इकडे माया कानाला मोबाईल धरून शांतच उभी होती. तुझ्या काकाला परक केलंस तू बेटा, संपत काका नाराजीच्या स्वरात म्हणाले. म्हणजे संपत काकांना वाड्यावर काय घडलं ते माहीत झालं म्हणायचं, माया स्वतःशी पुटपुटली. ती थोडा वेळ शांत राहिली. बोल माया, सांग मला, तू कुठे आहेस? कुठे आहेस बाळ, आणि तू कशी आहेस? संपत काका एकामागून एक प्रश्न विचारत होते. कुठे आहे हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही, पण मी आणि बाळ सुखरूप आहोत. तुम्ही काळजी करू नका, माया म्हणाली. संपत काकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नको सांगू, तुझं मन मानेल तेव्हा सांग. जिथे कुठे असेल तिथे सुखात राहा. वाड्यावर झालेलं सर्व प्रकरण सांगितलं मला नरेशने आणि पारुवहिनीने, पण माझा त्यांच्या शब्दावर बिलकुलच विश्वास नाही. तू जे काही सांगशील तेच माझ्यासाठी सत्य असेल, संपत काका म्हणाले. माया शांतच होती. आपलं काही स्पष्टीकरण द्यावं असं तिला वाटलंच नाही. ठीक आहे माया, काही अडचण आली तर या काकाला फोन कर, असं म्हणून संपत काकांनी कॉल कट केला. चला, ह्या जगात आपल्यावर निस्संदेह विश्वास करणारं कोणतरी आहे या विचाराने तिला हायसं वाटलं. कोणाचा फोन होता पोरी? अण्णा मामा म्हणाला. मायाने अण्णा मामाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्यांच्या घोळक्यात येऊन बसली. सर्वांचे सुतकी चेहरे पाहून तिचं मन विदीर्ण झालं होतं. सर्वजण मायाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. मायाने हे ओळखले आणि ती आपली कर्मकहाणी सांगू लागली. आई इथून पळून गेली हे मला माहीत नव्हतंच, कारण तिने मला कधी तिचा हा भूतकाळ सांगितलाच नाही. त्यानंतर तिनं काय केलं हेही मला माहीत नाही. फक्त ती हेच सांगत होती की माझ्या माहेरची माणसं वळस्याला आहेत. कधी गरज पडली तर त्यांचा शोध लाव. म्हणूनच त्या स्वार्थी, आपमतलबी लोकांच्या अत्याचारामुळे मला तुमची गरज भासली आणि मी तुमच्यापर्यंत आले. कोण लोक? शांता मावशी म्हणाली. माझे बाबा कोल्हापूरमधील बडी आसामी, बडप्रस्थ. त्यामुळे धन, दौलत, संपत्ती मुबलक होतीच. माझी आई त्यांची दुसरी बायको. त्यांची पहिली बायको म्हणजेच माझी मोठी आई कागलमधल्या कुनरी या खेड्यात राहते. तिथे मोठा वाडा, भरपूर शेती, गुरंढोरं, गडी माणसं, तिथे कशाचीही वाणवा नाही. पण बाबा होते तोपर्यंत मी कधीच कुनरीला गेली नाही आणि बाबांनीही कधी आम्हाला तिथे नेलं नाही. आमचं सगळं बस्तान कोल्हापूरमध्येच. इथेही बाबांचा मोठा कारभार होता. मोठं घर होतं, उसाचा कारखाना होता, अजून बरेच छोटे मोठे उद्योग होते.
बाबांनी कधीच आम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही. सर्व कसं आनंदात चालू होतं. पण मोठी आई आमचा तिरस्कार करायची. त्यामुळे बाबांनी तिच्यासोबत माझा कधी संपर्कच येऊ दिला नाही. खूप जपायचे ते मला. मी मोठे डॉक्टर व्हावं आणि या कोल्हापूरमध्ये सर्वात मोठं आपलं हॉस्पिटल असावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळेच त्यांनी माझ्या शिक्षणाकडे भरपूर लक्ष दिलं. मला नामांकित शाळेत घातलं. माझी आई खूपच सालस, मितभाषी, सर्वांशी प्रेमाने वागणारी, आल्या गेल्याचं विना तक्रार सर्व मान सन्मान करणारी. त्यामुळेच लोकांचा राबता असायचा आमच्या घरी. दिवसभर आई येणाऱ्या जाणाऱ्यांचं मान सन्मान करायची. तिच्या हाताला थोडीही उसंत नसायची. पायाला भिंगरी बांधल्यागत सारखी काही ना काही करतच राहायची. एक दिवस मी तिला म्हटलं, काय ग आई, बाबांना भेटायला दिवसभर लोक येतच राहतात आणि तू प्रत्येकाचा मान सन्मान करतच राहते, तुला त्रास येत नाही का? तर ती म्हणाली, अगं माया, माणसाची श्रीमंती त्याच्या पैशावरून, संपत्तीवरून नाही, तर त्याच्या दारातल्या चपलांवरून ठरवायची असते. आई खूप छान बोलायची. मला तिचं असं मार्मिक बोलणं खूप आवडायचं. बाबा कुंदरीला कमी आणि इथेच जास्त राहायचे. आईच बाबांना कुंदरीला जाण्यासाठी विनवायची. पण त्यांचं मन कुंदरीमध्ये जास्त नाही रमायचं. त्यांचा मित्र आहे संपत, तेच तिथला सर्व कारभार पाहायचे. माया बोलत होती आणि सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होते. मी जसजशी मोठी होऊ लागली तसतसे बाबांनी कुंदरीला जाणे कमीच करून टाकलं. या गोष्टीवरून आई बाबांचे खूपदा वाद व्हायचे. बाबा तिथे जाण्याचं का टाळत होते हे तर मला माहीत नाही. एक दिवस असेच आई आणि बाबांमध्ये वाद चालू होते. मोठ्या ताईकडे लक्ष देणं, तिचं सुख दुःख बघणं हेही तुमचंच कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे मला बिलकुल पटत नाही. आई म्हणाली, नाही सुशीला, मला तिथे जावं असं वाटतच नाही ग. मी तुझ्याशी लग्न करून समाजाच्या दृष्टीने हे चूक केलं की बरोबर हे मला नाही सांगता येणार, पण माझ्या दृष्टीने हे बरोबरच आहे. राहिला प्रश्न तिच्याबद्दलचा माझ्या कर्तव्याचा, तर ते कर्तव्य मी पार पाडतच आहे. तिच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. भौतिक सुखात धन्यता मानणारी ती बाई. त्यामुळे प्रेम, संसार या गोष्टीला तिच्या तोडी काहीही किंमत नाही. ती माझ्या प्रेमाला, माझ्या आदराला कधीच पात्र ठरली नाही. तू आजपर्यंत जितकं मला तिच्याकडे जाण्यासाठी हट्ट करत आली, तितकं मी तुझ्याजवळ येत गेलो. तू कधीच मला तिच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच मी तुझ्याशी गठ्ठ बांधला गेलो. मी तिथे तुझं मन राखण्यासाठी जातो, तिच्यावरील प्रेमामुळे नाही. तिला माझं आणि मला तिचं प्रेम कमावताच आलं नाही. त्यामुळे मला वाटलं तर मी तिथे जाईन. तू मला जबरदस्तीने तिथे पाठवू नको आणि घरातलं वातावरण दूषित करू नको. माया आता तरुण झाली, त्यामुळे आपला भूतकाळ तिला त्रासदायक ठरू नये याची खबरदारी घे. तिला चांगलं शिकून मोठं डॉक्टर व्हायचं आहे. बाबा असं म्हणाले आणि आई शांत होऊन गेली. एक दिवस संपत काकांचा फोन आला म्हणून बाबा सकाळीच गेले कागल जवळच्या आपल्या गावाला आणि दुपारपर्यंत संपत काकांना सोबत घेऊन परतही आले कोल्हापूरला. बाबा त्या दिवशी खूप रागात होते. मी बाबांजवळ जाऊ लागले तर आईने मला थांबवलं. संपत काका आणि बाबा बोलत बसले. बघितलं का संपत, त्या बाईने वाड्याची काय अवस्था केली. तिचं सर्व माहेरच तिथं ठाण मांडून बसलंय. स्वतःच्या घरातच मला काडीची किंमत नाही, प्रत्येक ठिकाणी ती माझा अपमान करते. चल, मी जे काही तुला येताना सांगितलं त्याचा आज सोक्षमोक्ष लावूनच येऊ. बाबा असे म्हणाले आणि बाहेर जाऊ लागले. राव, पुन्हा एकदा विचार कर. कसे निर्णय रागात तडकाफडकी घ्यायचे नसतात. संपत काका समजावणीच्या स्वरात म्हणाले. हा निर्णय मी खूप आधीच शांत डोक्याने विचार करूनच घेतला आहे. आज फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे. बाबा असं म्हणतात संपत काका निघाले त्यांच्या मागे. या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटते ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हाच एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत कथा ऐकत राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.